इयत्ता 7वी, विषय भूगोल, पाठ 4, हवेचा दाब. स्वाध्याय. प्रश्न पहिला आहे, कारणे द्या. 1. हवेचा दाब उंचीनुसार कमी होतो. कारण उंची वाढली की हवेचे कण विरळ होतात आणि त्यांच्यावर असणाऱ्या हवेचे वजन कमी होते. त्यामुळे वरच्या भागात हवेचा दाब कमी असतो. 2. हवादाब पट्ट्यांचे आंदोलन होते. उत्तर. पृथ्वीचे तापमान सर्वत्र सारखे नसते. त्यामुळे काही भागात हवा गरम होऊन हलकी होते व वर जाते, तर काही ठिकाणी थंड हवा खाली येते. या हालचालीमुळे हवादाब पट्ट्यांचे सतत आंदोलन होते. प्रश्न दुसरा आहे, खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. 1. हवेच्या दाबावर तापमानाचा कोणता परिणाम होतो? उत्तर. तापमान वाढले की हवा गरम होऊन प्रसरण पावते व हलकी होते. त्यामुळे हवेचा दाब कमी होतो. तापमान कमी झाल्यास हवा थंड व जड होते. त्यामुळे हवेचा दाब वाढतो. 2. उपध्रुवीय भागात कमी दाबाचा पट्टा का निर्माण होतो? उत्तर. उपध्रुवीय भागात थंड व जड हवा खाली येऊन दोन्ही बाजूनी जसे की ध्रुवीय आणि उपोष्ण येणाऱ्या हवांची टक्कर होते. ही हवा वर उचलली जाते. त्यामुळे त्या भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण होतो. प्रश्न तिसरा आहे, टिपा लिहा. 1. मध्य अक्षवृत्तीय जास्त दाबाचे पट्टे. उत्तर. पृथ्वीवरील सुमारे 30 अंश उत्तर व 30 अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ हे पट्टे आढळतात. येथे हवा खाली उतरते, त्यामुळे ती गरम व कोरडी होते. खाली येणाऱ्या हवेमुळे हवेचा दाब वाढतो. या भागात वाळवंटी प्रदेश जास्त प्रमाणात आढळतात. 2. हवेच्या दाबाचे क्षैतिज समांतर वितरण. उत्तर. हवेचा दाब पृथ्वीच्या पृष्ठभागावर सर्वत्र समान नसतो. तो अक्षांशानुसार पट्ट्यामध्ये विभागलेला असतो, जसे की विषुववृत्तीय कमी दाब, उपोष्ण जास्त दाब, उपध्रुवीय कमी दाब व ध्रुवीय जास्त दाब. यालाच हवेच्या दाबाचे क्षैतिज समांतर वितरण म्हणतात. प्रश्न चौथा, गाळलेल्या जागी कंसातील योग्य पर्याय लिहा. 1. हवा उंच गेल्यावर डॅश होते. दाट, विरळ, उष्ण की दमट? उत्तर असेल विरळ. हवा उंच गेल्यावर विरळ होते. 2. हवेचा दाब डॅश या परिमाणात सांगतात. पर्याय मिलीबार, मिलीमीटर, मिलीलिटर, मिलीग्रॅम. उत्तर असेल मिलीबार. हवेचा दाब मिलीबार या परिमाणात सांगतात. 3. पृथ्वीवर हवेचा दाब डॅश आहे. पर्याय समान, असमान, जास्त, कमी. उत्तर असमान. पृथ्वीवर हवेचा दाब असमान आहे. 4. 5 अंश उत्तर व 5 अंश दक्षिण अक्षवृत्तांदरम्यान डॅश दाबाचा पट्टा आहे. पर्याय विषुववृत्तीय कमी, ध्रुवीय जास्त, उपध्रुवीय कमी, मध्य अक्षवृत्तीय जास्त. उत्तर विषुववृत्तीय कमी. प्रश्न 5वा, 30 अंश अक्षवृत्तापाशी जास्त दाबाचा पट्टा कसा तयार होतो? तो भाग वाळवंटी का असतो? उत्तर. 30 अंश उत्तर व 30 अंश दक्षिण अक्षवृत्ताजवळ विषुववृत्ताकडून आलेली गरम हवा वर जाऊन थंड होते आणि नंतर जड झाल्यामुळे खाली उतरते. खाली येताना ती अधिक गरम व कोरडी होते. त्यामुळे त्या भागात हवेचा दाब वाढतो आणि जास्त दाबाचा पट्टा तयार होतो. हा भाग वाळवंटी असण्याचे कारण म्हणजे तेथे हवा कोरडी असते. ढगांची व पर्जन्याची निर्मिती कमी होते. त्यामुळे पाऊस फारच कमी पडतो. प्रश्न 6वा, हवेचे दाबपट्टे दर्शवणारी सुबक आकृती काढून नावे द्या. उत्तर.